परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये टाकळी कुंभकर्ण या गटामध्ये अत्यंत कमी वयात 22 वर्षाची तरुणी प्रतीक्षा प्रभाकर जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. त्यांच्यासोबत बोलूया, त्यांना काय वाटतंय, त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आहे. काय सांगाल, अत्यंत कमी वयात तुम्ही राजकारणात एंट्री केलीत आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालात. काय सांगाल या सगळ्या यशाबद्दल? काय वाटतंय म्हणजे? सर्वप्रथम मी जनतेचे आभार मानते की त्यांनी मला निवडून दिलं, माझ्यावर विश्वास करून मला निवडून दिलं. एकूणच बघितलं तर त्यांचे पिता आहेत प्रभाकर जयस्वाल, आपण त्यांच्याशी बोलूया. तुमच्या विरोधामध्ये मोठे भाजपचे नेते होते, महानगराध्यक्ष होते, रनिंग होते, त्यांचा पराभव झालाय. काय कशा पद्धतीचं सगळं रणनीती होती? हे म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ही जी निवडणूक हाती घेतली होती, सर्वप्रथम म्हणजे मी सर्व टाकळी गणातील सर्व जनतेचे आणि मतदार राजाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला सर्वसामान्य माणसाला एक सेवा करण्याची मोठी संधी दिलेली आहे. आणि भाजपचे जे उमेदवार होते ते सर्व हवेत उमेदवार होते, त्यांची लोकांशी असल्याचा संपर्क नसल्यामुळं त्यांचा हा प्रभाव झाला. नक्कीच भाजपच्या उमेदवाराचा संपर्क नव्हता म्हणूनच त्याला पराभवाला सामोरं जावं लागले. अशा पद्धतीचं मत जे आहे ते जयस्वाल यांनी मांडले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.